सर आता या झाडाची छाटणी आपल्याला कशी करायची थोडक्यात आम्हाला थोडी माहिती द्या. हे बघा, तुम्हाला जिथं अतिघन लागवड करता तिथं झाडाचा घेर हा अतिशय महत्त्वाचा असतो. झाडाचा घेर म्हणजे हे बघा, जास्तीत जास्त खाली फांद्या राहिल्या पाहिजे. नुसतं वर वर घेत जायचं रामकाठीसारखं असं करायचं नाही. आता हे करत असताना मग हे फांदी, आता याला फळ आलं, याला अजून एक फांदी येणार आहे. आता काय जून महिना आहे, याच्यावर आणखी एक सप्टेंबरमध्ये फुटणार आहे. त्या सप्टेंबरमध्ये फुटलं, त्याला फळ लागेल. त्याला फळ लागलं की ते खाली टेकणार, बरोबर आहे. मग आताच ही छाटणी, ही आताच म्हणजे 20 मेच्या दरम्यान छाटणी, बरोबर, म्हणजे 20 मे दरम्यान व्हायला 20 मेच्या दरम्यान पहिलं फळं काढणं संपले की दुसऱ्या दिवशी छाटणीला सुरुवात करायची. आता ही छाटणी कशी करायची? पहिली गोष्ट, तुम्हाला याला शेंड्याला आणखीन एक येणार आहे सप्टेंबरमध्ये. त्याला जर फळ लागलं तर ते खाली टेकणार आहे. आता ही फांदी खाली चालली, ही फांदी खाली चालली तर हिला एक 30 सेंटीमीटरवर याला हेडिंग बॅक करायचं, बरोबर आहे. आता हे हेडिंग बॅक केलं ना की 8-10 दिवसात असं होतं, थोडंसं वर येतं आणि याची जाडी वाढणार आहे, बरोबर आहे. याची जाडी वाढून याच्यावर जी नवती येईल, ती नवतीचं आलेलं फळ म्हणजे असं राहील, ते हे झाडं राहील आणि ते असं गेलं तरी ते खाली टेकणार नाही. ही पहिली काळजी घेणं गरजेचं आहे. नंतर याचं ओपन सेंटर, हे काय बरं का, की जे सेंटर असतो, मेन लीडर असतो, बरोबर, लीडर नको, सेंट्रल लीडर नको. मध्ये जाणाऱ्या फांद्या छाटले गेले, ती तिथं छाटली की तुम्हाला आता हे असं सोडा तुम्ही, असं बघा. आता इथं मध्ये जाणारे कोणते हे आहे, याच्यातलं मध्ये हे चाललंय, याला हे लीडरला इथं मारा, ठीक आहे. आता हे ताकदवान होतील, हे ताकदवान झाले की हे एकटं, हे बघा, हे किती पुढं चाललंय, 30 सेंटीमीटरच्या पुढं चाललंय, याला इथं मारून टाका तोपर्यंत हे इकडे येतेपर्यंत. आता आणखी एक हे पुढं चाललंय, याला इथपर्यंत ठेवणं ठीक आहे. तर याला फक्त नखाना अशी टिपिंग करा, ही टिपिंग तरी जागेवर थांब. हे टिपिंग केली की याला फांद्या येतात. टिपिंग कशी करायची सर? हे नुसतं असं या शेंड्याला नुसतं एवढं नख मारायचं, अच्छा, बरोबर आहे. हे नख मारलं की याच्यातून 3-4 फांदे येतील आणि हे मागं जाड होतं, बरोबर आहे. तर अशा प्रकारे याच्यावर 3, प्रत्येक याच्यावर 3 येत गेले आणि सेंट्रल लीडर काढला की उन्हाची एंट्री आत होती, बरोबर आहे. बरोबर. हे याच्यातलं महत्वाचं गणित. आता ह्या मुळीची गंमत बघा, ही मुळी इकडं मोठी मुळी, खोडाजवळ आणखी मोठीला फांद्या आल्या, फांदीवर छोटी फांदी आली, त्याच्यावर आणखी छोटी आली. या छोटीच्या शेंड्याला आणखी बाजूला ही फांदी बारीक, बरोबर आहे. हिच्यावर सिंगल सेल्ड पांढरी मुळी येते, बरोबर आहे. त्याला व्हाईट रूट हेअर्स म्हणतात. आता तुम्ही जे खत देता, लाखो रुपयाचं जे खत देता, सुपर फॉस्फेट काय शेणखत वगैरे सगळं, याच्यातलं खत ह्या मुळीमध्ये कसं घेतलं जातं? फक्त ती पांढरी मुळी असली, त्या पांढरी मुळीमध्येच N2 असतो ना, तो आयन एक्सचेंज सिंगल एन बाजूला करतं ते, आणि ते आयन एक्सचेंज फेनॉमेनॉन आत उडी मारतं. मग ते शेणखतातलं आहे का युरियातलं आहे का कशातलं, हे त्याला विचार करत नाही. मात्र त्या पांढऱ्या मुळी तयार राहण्यासाठी तिथं वापसा कंडिशन महत्त्वाची आहे. आता तुम्ही मोकळं पाणी आणि ठिबकचं पाणी याच्यातला फरक मी तुम्हाला सांगतो. मोकळं पाणी दिलं की तुम्ही एकदा भरपूर पाणी देता, भरपूर पाणी दिलं की कमीत कमी 3 दिवस ती वापसा राहत नाही, सारखं पाणी साचून राहतं, ती मुळी मेली. त्याच्यानंतर 6 ते 36 तासामध्ये ती मुळी परत बनते. ती बनली मुळी की अन्न घ्यायला सुरुवात करते. परत 12 दिवस झाले, 11-12 दिवस झाले की पाण्याचा ताण पडतो. साधारणतः आपण म्हणतो आता 2-3 दिवसात पाणी देऊ, 15व्या दिवशी पाणी देतो आपण. ताण तो मधला 3 दिवसाचा पडतो, त्याच्यामध्ये ती पांढरी मुळी परत मरून जाते. म्हणजे शेवटचे 3 दिवस 15 दिवसातले, सुरुवातीचे 3 दिवस, 6 दिवस ती पांढरी मुळी तयार नसते. 90 दिवस झाडं पाणी घेते.
त्याच्यामुळं तुम्ही कापसाला घ्या, कोणत्याही पिकाला ठिबकनं जर पाणी दिलं, ठिबकनं काय नेहमी वापशात राहतं ते. तुम्ही एकाच दिवशी असं 50 लिटर 100 लिटर पाणी सोडता का? नाही. ते वापशात राहील इतकंच पाणी सोडता, म्हणजे ती पांढरी मुळी तयार आहे. आता बाकी संत्रा किंवा आंब्यामध्ये या काडीला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नवीन फुटीचा वेळ असतो, तर त्याच्यातून नवती की मोहर हे कधी ठरतं? याच्यामध्ये कार्बोहायड्रेट किती आहे आणि नत्र किती आहे. नत्राचं प्रमाण कमी असलं, कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असलं या काडीमध्ये, तर याच्यातून येणारी फूट हे नत्र जास्त असलं तर नवती येईल, आणि कार्बोहायड्रेट जास्त असलं तरच त्याच्यातून मोहर येईल. बरोबर आहे. तर याच्यासाठी ही काडी त्यावेळेस आपल्याला पक्व, मी मग दाखवलं तुम्हाला, ती 2.25 महिन्याची झाली पाहिजे, आणि थंडीमध्ये ती नत्र घेण्याचं प्रमाण कमी होतं आणि याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढतं आणि नवीन फळधारणा होती. तर अशा टाईपची याला छाटणी करत असताना आत ऊन शिरलं पाहिजे. नंतर एकच फांदी फार लंबी नाही झाली पाहिजे. एका ठिकाणी आता ह्या 3 काड्या आहेत, 3 ठीक आहे, चौथी असेल कुठे तर ती कट करा. तिच्यावर हे चौथी आहे, चौथी कट करा. आणि कटिंग ही बुडापासून करायची असते. ही कटिंग याला शेंडणी ठेवायची. बुडापासून केली ना 4-6 महिन्यात ती जखमती असते, ती मिळून जाते. आणि काडी लंबी ठेवली ती वाळते आणि त्याच्यावर रोग कीड येतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारची याची आता हे पुढं चाललंय, याला इथं कट करा. बरोबर आहे. हे पुढं फार लंब झालंय, याला इथं टाका. इथं टाकलं की आता आपण इथं पाहिलं ना, बरं का, तुम्ही बघा 8 दिवसानंतर हे असं दिसतं, असं होतं. कारण याला जे वाकवणार होतं ते काढलं ना आपण, आणि हे ठोसर होतं, म्हणजे याची जाडी वाढ. तर अशा प्रकारे हे करायचं. नंतर मी तुम्हाला खतं द्यायचं. आता मुळी दाखवली मी तुम्हाला. ही मुळी कुठे यायचे? ह्या घेराच्या मध्ये. बरोबर आहे. या घेराच्या मध्ये ही मुळी. आता ह्या घेर पुढे आला ही मुळी पुढे या. आणि मी मगाच सांगितलं तुम्हाला, याच्यात 9 इंची नांगर चालवायचं नाही, 6 इंचीपेक्षा खाली जायचं नाही. आता याचं शेंड तुटलेलं होतं बघा, मग मुळी हे बघा, याचं तुमच्या अवताना कशानं तरी शेंड तुटलेलं होतं, म्हणून इथंच गुच्छ राहिलं. ही मुळे इथपर्यंत येणार होती. ह्या घेराच्या 10% बाहेर येते मुळी. आणि ही मुळी आता थोडंसं मागवा. ही मुळी पुढे येत चालते, तिकडची मुळी इकडे येत चालते. चांगले झाडं असले 5 वर्षानंतर हे झाड, तुमचे झाडाची उंची किती पाहिजे? 2 ओळीमध्ये जेवढं अंतर आहे त्याच्या 70%. ते 2 ओळीमध्ये 15 फूट अंतर आहे, म्हणजे 10, 10.5, 11 फुटापर्यंत त्याची उंची गेली पाहिजे. आणि ह्या 2 ओळी कधीच नाही मिळाली. हे झाड मिळू द्या. हे बघा, हे झाड मिळू द्या. हे आपण 5 फुटावर लावलेलं आहे. 5 फुटावरचं झाड 3ऱ्याच वर्षी मिळतं, आणि ते जवळ आलं की असं शिरत नाही 1 मिनिट, ते दुसरीकडे जागा पांगते, दोन्हीकडे पांगते. आणि मग ही मुळी आता अशी मध्ये आली, मध्ये मुळी आली. अन्न घेणारी मुळी इथं आहे ना, पाणी खतं तिकडे कशाला देतात? याला तुम्ही मध्येच एक इनलाईन इथं, एक इनलाईन इथं टाका. बरोबर आहे. आणि मग खतं वगैरे सगळे इतक्या जागेत टाकायचे, खाली जायचं. तर अतिघन लागवडमध्ये सगळे म्हणतात लयच अवघड जाईल, लेबर लागतात, अमकं होतं तमकं होतं. हे बघा, तुम्हाला ह्या आंब्याच्या झाडावरचे शेंडे फळं असले, काय करता येईल त्याला? तेच फळं हाताने जर काढता येण्यासारखे असले तर विरळणी करणं, पक्व झालेलं कोणतं आहे नाही, लेबरला एकदा दाखवून वाऱ्याचं भेव, हे एक महत्वाची गोष्ट. वाऱ्याची याला कमी भीती आहे, त्याला जास्त भीती आहे. तर अशा प्रकारची ही अतिघन लागवड अतिशय सक्सेस झाली तर तुम्हाला 8-9 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकतं. आणि मग प्रश्न विचारला होता एकाने की कल्टार कुठे द्यायचं? कल्टार इथं नाही द्यायचं, कल्टार खोडाजवळ द्यायचं. कल्टार हे मोठ्या मुळीतून घेतलं जातं, इकडं द्यायची गरज नाही. सर, याच्या बागामध्ये तणनाशक जर मारलं समजा तर तणनाशक प्रश्न समजला. हे बघा, तण हवेना कशाने थोडासा जर कधी वास गेला पानाला, किती बिघडणार. तुम्ही पानावर जाणार नाही असं ते हुड लावून खाली हे करा. आणि याच्यात आणखी एक असतं बरं का, तुम्ही खुरपणी वगैरे ह्या लफड्यात पडायचं नाही.
आता याच्यात तण होईल बरं का, याच्यात तण होईल तुमचं. तण झालं की टेन्शन घ्यायचं नाही. पावसाळा आहे खूप. 15 ऑगस्ट पर्यंत तण जसं जमलं तसं वाढू द्यायचं. 15 ऑगस्टच्या दरम्यान अजून महिनाभर पावसाळा असतो, त्याच्यात फवारणी करायची त्याच्यावर तणनाशक. ते 10-12 दिवसात मरतं, मेलं की त्याला गाडून द्यायचं. तणनाशक हे बघा, तणनाशकाची बेसिपिटल मूव्हमेंट, पानावर पडलं की ते खाली जातं, खालीहून वर येत नाही. तसे कल्टारची अक्रोपेटल मूव्हमेंट, खाली टाकलं ना की ते वर येतं, खाली नाही जात. कल्टार मीटरला 3 ml सांगितलं. हे बघा, कल्टार कसं करायचं, झाडाच्या वयानुसार इथपर्यंत मोजायचा घेर. हा समजा 1.5 मीटर झाला, परत पलीकडून तितका मोजायचा. 1.5 3 मीटर झाला. 3 मीटर प्रत्येक रनिंग मीटरला 3 मिली घ्यायचं. आणि मग ते घ्यायचं पाण्यामध्ये, साधारणतः 1 लिटर पाण्यामध्ये 2 मिली येईल अशा टाईपचे घ्यायचं. ड्रम करायचं तुम्ही तिथे. आणि ते तुम्हाला याला 2 मीटर किती, 3 मीटर झालं, 3 त्रिक 9 ml एका झाडाला पाहिजे. तर त्याला ती रिंग ती दाखवली बघा, तशी रिंग करायची जवळ. आणि त्याच्यामध्ये ते मोठे झाड असलं तरी वयानुसार वयानुसार मोठी झाड असलं थोडंसं अंतर घ्या. मीटरवर अहो खोडावर जरी टाकलं उचलून तरी त्याचे रिझल्ट मिळतो. फक्त वापसा पाहिजे. हे बघा, कलमाचं वय किती पाहिजे. नर्सरीवाल्यांनी आता पोळी आणलेल्या आहेत, पोळी उगलेल्या आहेत त्यांच्या, बरोबर आहे. त्या पोळी जुलैपर्यंत इतक्या होणार, बरोबर आहे. आणि जुलैमध्ये ते कलमीकरण करतात. जुलैमध्ये कलमीकरण केलं की तुम्ही कधी सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये त्यांच्याकडे गेलं तर ते त्याही कलमा द्यायला तयार आहे. त्या कलमा घ्यायच्या नाही, बरोबर आहे. त्या कलमा कधी तयार होणार, पुढच्या जुलै. 1 वर्षाची कलम इतकी होणार. इतकी कलम जी दाखवली बघा मी, तशी कलम झाली, ती कलम घ्यायची. 2 वर्ष 3 वर्षे 5 वर्षे त्या भानगडीत पडायचं नाही. आणि ती दुसऱ्या वर्षी लावली तुम्ही, त्याच्याबरोबर तुम्ही लावल्यात तर ते मॅच होतं साईज. 3 वर्षाची 4 वर्षाची घेतली बरं, त्याच्याकडे तशी पिशवी तरी मोठी पाहिजे. आणि मग तो 4,000 आणि 3,000 म्हणतो तिची एका कलमाची. या भानगडीत पडल्यापेक्षा हीच कलम तुमच्या शेतामध्ये चांगली वाढवली तर 1 वर्षाची कलम असावी.